खूप म्हणजे खूप जास्त व्हरायटी इथे आम्हाला बघायला मिळाल्या। खूप मोठं गोडाऊन आहे हे। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ। चला तर इथं मी ना सर्व हे उपवासाचे चकली, वेपर्स, पापड काढून घेतलेले मागच्या वर्षीचे आहे हे। या वर्षी मी अजून काही बनवले नाही, थोडे थोडे राहिलेले होते शिल्लक, तर मी आता आहे ना ते तळायला घेतलेले। कारण आज आहे ना सोमवार आहे, तर उपवास होता। साबुदाणा काही मी भिजवला नाही आणि म्हटलं चला मिस्टरांना पण चकली आवडतात, तर त्यांनाही तळून देते आणि थोडंफार मी पण खाणार आहे, कारण मला पण सोमवार असतो। तर ह्या वर्षी पण वाळवणीचे सर्व काही उपवासाचे पदार्थ, बाकीचे पापड वगैरे, कुरडई सर्व काही आम्ही बनवणार आहोत। आणि वेपर्स, बटाटा कीस किंवा मग चकली, तुम्हाला हे सर्व काही पदार्थ मिळतील या वर्षी पण। कारण मागच्या वर्षी बऱ्याच ताईंना मिळाले नाही, अर्चनाने बनवले होते, तर या वर्षी पण तिने सुरुवात केलेलीच आहे। तर खूप साऱ्या ताईंनी ऑर्डर पण दिलेले आहे तिच्याकडे, तर अजून कोणाला घ्यायचे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि संध्याताईची कुरडई पण चालू झालेली आहे। आणि या वर्षी मी पण उपवासाचा बटाटा पापड बनवते, कारण उपवासाचा बटाटा पापड पण बऱ्याच ताई मागताय, तर त्यामुळे मग म्हटलं चला आपण ते पण बनवूया। आणि इथे मी आता साबुदाणा खिरीच्या पापड आहे ना ते पण तळले, तर सर्व काही थोडं थोडं तळलं। बटाटा साबुदाणा चकलीसुद्धा खूप छान अशा मस्त खुसखुशीत झालेल्या होत्या। तर चला आता सर्व काही तळल्यानंतर मग थोडं थोडं आता खाऊन घेतो आम्ही। तर मिस्टरांना पण दिल्या खायला मी, आणि मी पण थोड्याफार खाल्ल्या। तर बऱ्याच ताईंनी मला कमेंट्स केल्या होत्या की ताई कुरडई कधी मिळेल, तर आता कुरडई पण चालूच झालेलीच आहे। तर मी दाखवेल तुम्हाला जमलं तर व्हिडिओ, कारण कुरडई करायला संध्याताईंनी सुरुवात केलेलीच आहे, पण मी तिकडे गेली नाही शूट करायला। तर खूप साऱ्या ताईंना अजून कुरडई पापड वगैरे घ्यायचेच आहे, तर मी तुम्हाला जमलं तर सर्व काही दाखवेल रेसिपी, आणि नक्की करून बघा, किंवा मग आमच्याकडून पण घेऊ शकता तुम्ही। तर चला आता सर्व काही झालेलं आहे। हाय हॅलो सर्वांना, शुभ सकाळ। सकाळचे 11:30 वाजले, हे बघा घड्याळ दिसत असेल। आमचं फराळ वगैरे करून झालेलं आहे। आज साबुदाणा खिचडी काही बनवली नाही, फक्त चकली वेपर्स तळल्या आणि तेच खाल्लं मी। आणि आता आम्ही निघणार आहोत बाहेर। कुठे जाणार, कशासाठी जाणार, सर्व काही बघण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर थोडंसं आवरते मी, अजून फ्रेश होते आणि निघतो आम्ही। तर बघा आजचाही व्हिडिओ स्किप न करता। तर आज आम्ही सर्वजण चाललो आहे नाशिकला। तर नाशिकला आम्हाला आहे ना घरासाठी ना टाईल्स बघण्यासाठी जायचं होतं। तर सिन्नरला पण आहे, सिन्नरला पण आम्ही बघितल्या, पण नाशिकमध्ये आणि सिन्नरमध्ये थोडासा फरक पडतो, म्हणजे किमतीमध्ये। तर आम्ही सागर भाऊचीच इर्टिगा घेऊन चाललो आहे, पण सागर भाऊला काही यायला जमलं नाही। तर मग ऋतूचे मिस्टर कार चालवत आहे आणि पुढे राहुल बसलेला होता। आणि हे बघा आपला लाडू कसा झोपलेला आहे गाडीमध्ये। तर त्याला गाडीत बसल्यानंतर खूप छान वाटलं होतं, पण तो झोपी गेला, आणि झोपलेला असताना किती क्यूट दिसतो ना। तर पूजा, ऋतू त्या पण आमच्यासोबत आल्या होत्या, त्याही बोलल्या की आम्ही पण येतो असंच टाईमपास म्हणून। तर त्याही माझ्यासोबत आल्या, म्हटलं चला मी एकटी बोर झाली असती, तर मग त्यांची करमणूक झाली मला। तर आम्ही सर्वजण आता नाशिकमध्ये एका शॉपमध्ये चाललो आहे। तर ऊन तर खूप होतं, कारण आता सध्या उन्हाळा लागलेला आहे, तर बाहेर इतकं कडाक्याचं ऊन होतं, पण गाडीमध्ये AC असल्यामुळे इतकं काही ऊन लागलं नाही आम्हाला। तर आम्ही ना तिथे एका शोरूममध्ये चाललेलो आहे। तर ऋतूचे मिस्टरच आम्हाला घेऊन चाललेले, त्यांना बऱ्याच ठिकाणच्या माहिती आहे। तर त्यामुळे मग ते बोलले की आपण 1-2 ठिकाणी बघू। तर एका शोरूममध्ये आम्ही इथे आलो। तर हे ना खूप मोठं शोरूम आहे, निटको, तर नाशिकलाच आहे। तर म्हटलं चला आतमध्ये जाऊन बघू कशा कशा व्हरायटी आहे लादीमध्ये किंवा मग टाईल्समध्ये। तर शोरूम तर छान आहे। आतमध्ये आम्ही गेल्यानंतर थंडगार वाटलं, कारण बाहेर खूप कडाक्याचं ऊन होतं। पूजा आणि ऋतू त्या कारमध्येच बसल्या। आणि हे ना किचन ओट्यासाठी ना आर्टिफिशियल मार्बल आहे, तर हे ना मला बघायचं होतं, तर आम्ही सुरुवातीला तेच बघितलं। तर इथे बरेचसे कलर लावलेले आहे। तर हे बघा खाली पण त्यांनी टाकलेले आहे, तर एकदम त्याला ना अशी चमक आहे। आणि मला किचनसाठी ना व्हाईटमध्येच बघायचा होता, तर इथे पिवळा किंवा मग ऑरेंज, ग्रे कलर, काळा कलर, ब्राऊन कलर सर्व कलरमध्ये होते, पण मला सर्वात जास्त आकर्षित कलर असा तो व्हाईटच वाटला, कारण मला आवडतं व्हाईट। बऱ्याच ताई म्हणतील की ताई व्हाईट घेऊ नका, तो मेंटेन करायला खूप कठीण असतो, पण मला आवडतं। तर म्हटलं बघू व्हाईटमध्येच आपल्याला बघायचं आहे। जरा वेळा मग मी तिथे बसली, तर आम्हाला आता इथे लादी बघायची होती फरची। तर इथे ना बऱ्याच प्रकारमध्ये होत्या, तर साईजमध्ये आम्हाला 2-4चीच बघायची होती।
5x2.5 पण असते किंवा मग 6x4 पण फरशी असते, पण 2x4 आम्ही बघत होतो, तर त्यामध्ये बऱ्याच व्हरायटी त्यांनी आम्हाला दाखवल्या आणि रेट प्रत्येकाचे थोडेफार वेगळे वेगळेच होते. आता प्रत्येकाचा रेट इथे काही तुम्हाला सांगू शकत नाही, मी घरी गेल्यानंतर नक्कीच सांगेल. तर हे बघा, अशा प्रकारे सर्व काही आम्ही बघितल्या. तर मला ती पण थोडीशी फ्रेशमध्येच बघायची होती, खूप काळपट किंवा खूप डिझाईनची बघायची नव्हती. तर ऋतूचे मिस्टर पण आम्हाला हेल्प करत होते, ते पण आम्हाला सांगत होते कोणती चांगली कोणती छान दिसेल असं. तर आम्ही इथे बाथरूमसाठी पण बघत होतो किंवा मग आपण बेसिंग मागे लावायचे आहे आपल्याला, त्यासाठी अशी थोडीशी डिझाईनमध्ये जी फ्लावर्सची दिसते बघा, तशा प्रकारे पण इथे होत्या. बाथरूमच्या पण बऱ्याच व्हरायटीज होत्या इथे. तर त्या सर्व काही आम्ही इथे बघितल्या. आम्ही सिन्नरच्या पण शॉपमध्ये बघितल्या, पण तिथे ना जास्त व्हरायटी आम्हाला काही बघायला मिळाल्या नाही. त्यामुळे आम्ही नाशिकला आलो होतो, पण इथे पण भरपूर व्हरायटी आम्हाला बघायला मिळाल्या. तर छान छान होत्या आणि त्यांनी असे सेटअप करून लावलेले होते बाथरूमचे, कसे दिसतील टाईल्स वगैरे लावल्यानंतर बेसिंगच्या मागे, अशा प्रकारे थोडं थोडं त्यांनी इथे सेटअप लावलेले होते. ते पण बघितले आम्ही, छान वाटत होते. म्हणजे आपण कशा प्रकारे लावू शकतो, इथले सर्व काही रेट्स वगैरे आम्ही बघितले. आणि त्यानंतर अजून एका ठिकाणी आम्हाला जायचं होतं. राहुलने लाडूला पुढे घेतलं होतं आणि पूजा ऋतू दोघी पण मागे ना जेवण करताय. सकाळी सकाळी त्यांनी स्वयंपाक बनवला, पण त्यांना जेवायलाच वेळ मिळाला नाही. तर त्यांनी ना घरूनच टिफिन वगैरे आणला आणि हे बघा पत्रावळी आणलेली होती, त्यावरतीच त्या दोघी जेवण करताय. तर आम्ही पुढे एका मोठ्या गोडाऊनला गेलेलो आहे. तर तिथे पण आहे ना भरपूर अशा व्हरायटी आम्हाला बघायला मिळाल्या. तर पूजाला ऋतूला आम्ही तिथेच ऑफिसमध्ये बसवलं, AC रूम होता तो, तिथे बाळाला त्या घेऊन बसल्या. आणि हे बघा आतमध्ये आल्यानंतर आहे ना खूप मोठं हे गोडाऊन आहे. तर इथे सर्व काही फरशी म्हणजे लादी टाईल्स आपल्याला बघायला मिळेल. तर आम्ही ना खूप खूप व्हरायटी इथे बघितल्या. इतकं बघितल्यानंतर पण म्हणजे आम्हाला आवडलं ते. तर खूप छान छान सर्व काही होत्या, पण ही घेऊ की ती घेऊ असं झालं होतं. खूप म्हणजे खूप जास्त व्हरायटी इथे आम्हाला बघायला मिळाल्या. खूप मोठं गोडाऊन आहे हे. तर आम्ही टाईल्स बघतोय, लादी बाथरूमसाठी, हॉल बेडरूमसाठी, किचनसाठी. तर आता आम्हाला ज्या ज्या लादी टाईल्स आवडल्या ना त्यांचे सर्वांचे आम्ही असे फोटोज काढून घेतले. तर इथं जे पण तुम्हाला दिसतील ना फोटोज ते आम्ही चॉईस केलेलं आहे. आता घरी लावल्यानंतर ते कसं दिसेल माहीत नाही, पण आम्ही इथे अशा प्रकारे ते चॉईस केल्या. तर सर्वांचे फोटो आम्ही काढून घेतले, कारण ते नंतर येणार होतं. संध्याकाळचे जवळपास 6 वाजले होते आणि राहुलला जिमला जायचं होतं, त्यामुळे आम्ही तिथून लगेच निघालो. नाहीतर आम्हाला अजून ग्रेनाईट बघायचं होतं, पण इतका वेळ नव्हता आमच्याकडे. तर म्हटलं चला आता घरी जाऊ. घरी जाण्याच्या आधी ना मुलींना थोडीशी भूक लागली होती आणि मला पण. तर आम्ही एका शॉपवरती आलो. इथे ना पिझ्झा खूप छान मिळतो आणि गेल्या गेल्या आम्ही चीज बॉल घेतले. सर्वांनाच भूक लागलेली होती सकाळी जेवण केल्यानंतर. तर मग संध्याकाळची वेळ झाली ना, तर म्हटलं चला थोडं थोडं काहीतरी मस्त खाऊन आणि मग घरी जाऊ आपण. तर इथे पिझ्झा छान मिळतो म्हणून पूजाने इथेच आणला आम्हाला. तर मला पण पिझ्झा खूप आवडतो, बरेच दिवस झाले तर मी पण पिझ्झा खाल्लेला नव्हता. तर तिने ऑर्डर केला आणि आम्ही इथे मग पिझ्झा वगैरे खाल्ल्यानंतर मग घरी गेलो. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. चला मस्त सकाळ झालेली आहे. रात्री तिकडून आल्यानंतर मग थोडंसं थकल्यासारखंच झालं होतं मला, त्यामुळे बाकीचं काही शूट घेतलं नाही. मी जेवण केलं आणि लगेच झोपून घेतलं. आता मी चालली पुन्हा मार्केटमध्ये. तर मला भाजीपाला पण घ्यायचा आहे आणि मला आहे ना पुरीचं मशीन असतं ना ते घ्यायचं आहे, उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड करण्यासाठी. आणि अजून 2-4 वस्तू घ्यायच्या आहे. तर म्हटलं चला आता मार्केटमधून आल्यानंतर मग पुन्हा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. तर बघा आजचा व्हिडिओ. चला मिस्टर आहे माझ्यासोबत, तर आम्ही निघतो आता. तर मार्केटमध्ये पण 2-3 कामं होती आमची. मसाल्यासाठी आम्हाला मिरच्या आणि खडे मसाले पण बघायचे होते आणि भाजीपालाही घ्यायचा होता. आणि तसंच आता इथे भांड्यांच्या एका शॉपमध्ये आलो आम्ही, जिथे आम्ही कायमच येतो. लोणाऱ्यांचंच शॉप आहे हे. तर इथे त्यांनी मग 2 प्रकारची मशीन आम्हाला दाखवली, 5 नंबर 6 नंबर. तर एकाची प्राईज होती 580 आणि दुसऱ्याची होती 680. तर मग मी 680वालंच घेतलं, 6 नंबरचं.
तर तेच आवडलं मला. तर हे बघा खूप हेवी आहे, तर हातात जड लागत होतं आणि छान आहे, भक्कम आहे, जास्त हलकं वगैरे नाही आहे. तर पुरीचं करण्याचं मशीन आहे हे. आपण पापड पण करू शकतो. बऱ्याच ताई म्हणतील की कितीला काय, तर मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे. 600-500 रुपयेपासून मिळतं आपल्याला ते. तर त्यासोबत मग मी एक वेफर्सची किसणी पण घेतली, माझ्याकडे नव्हती म्हणून मग मी घेतली. त्यानंतर मग मला भाजीपाला घ्यायचा होता, तर मी मार्केटमध्ये आली. बऱ्याच दिवसांनी मी मार्केटमध्ये आली भाजीपाला घ्यायला, कारण मिस्टरच आणत असतात भाजीपाला रोजचा. पण एवढ्यात काही त्यांनी आणला नाही. आणि हे बघा कैरी पण आलेली आहे आता मार्केटला. उन्हाळा म्हटलं तर लगेच कैरी म्हटलं ना तोंडाला पाणी सुटतं. कैरीचा ठेचा, चटणी किंवा कैरीचं पन्हं आपण करून खातो उन्हाळ्यामध्ये. मला कैरीचा मुरंबा खूप आवडतो. तर चला, अजून काही कैरी इतकी स्वस्त नाही आहे, खूप महाग आहे. आता आंबे वगैरे येतीलच उन्हाळ्याचे, द्राक्ष, खरबूज, टरबूज सर्वच पदार्थ आपण खात असतो. सर्व काही भाजीपाला मी आता इथे बॅगमध्ये भरून घेतला. मला ज्या पण भाज्या पाहिजे होत्या त्या, आणि कढीपत्ताही घेतला. उन्हाळ्यामध्ये भाजीपाला बराच महाग मिळतो. तर अजून तर काही इतके रेट नाही वाढले, पण इथून पुढे भाजीपाल्याचे रेट पण भरपूर वाढतील. शेवगा मात्र स्वस्त झाला. शेवगा आहे ना 25 रुपयाचा पावशेर, नाहीतर आम्ही 80 रुपयाचा पावशेर आणायचो. तर मेथीची भाजी काही मला मार्केटमध्ये दिसली नाही, कारण आमच्या सिन्नरमध्ये ज्या पालेभाज्या असतात ना त्यांचा बाजार 1 वाजता भरतो. म्हणजे एका ठिकाणी आहे ना 1 वाजता सर्व काही भाजीपाला मिळतो तिथे. तर मेथी नंतर घेऊन येणार आहे मिस्टर. तर मला ज्या पण भाज्या पाहिजे होत्या मग मी त्या घेतल्या पटापट. काकडी पण आणली मी. उन्हाळ्यामध्ये आता काकडी पण महाग झालेली आहे, 40 रुपये किलो. शिमला, हिरवी मिरची, सर्व काही भाजीपाला आता घेऊन आली. तर हा सर्व भाजीपाला आता स्वच्छ थंड पाण्यामध्ये टाकून मग तो कोरडा करून फ्रीजमध्ये ठेवायचा, म्हणजे व्यवस्थित राहतो. तर आता हे सर्व काही मी नंतर करेल, पण आधी स्वयंपाक करेल, कारण खूप उशीर झाला होता स्वयंपाकाला. जवळपास 12:30 वाजले होते. आता मी इथे फ्लावर घेतलेली आहे भाजीसाठी. तर आज मला मेथीची भाजी करायची होती, पण ती काही मला मिळाली नाही, कारण 12च्या पुढे मेथीचं मार्केट भरतं. कारण एका ठिकाणी सर्व काही मेथी पालेभाज्या मिळतात, तर ते 12 नंतरच मिळतं, आणि तिकडे जायला वेळ नव्हता. त्यामुळे मग आम्ही घरी निघून आलो. तर मिस्टरांना नंतर आणायला सांगेल मी मेथीची भाजी. तर इथे मी आता फ्लावर कट करून घेते. एकदम छान मस्त निघाली, आतमध्ये अजिबात कीड वगैरे लागलेली नव्हती. काळ्या मसाल्याचीच फ्लावरची सुकी भाजी बनवली, आणि मस्त जेवणाचं ताट इथे मी तयार करून घेतलं. एक काकडी पण कापून घेतली त्यासोबत. तर जेवण झालं माझं, आणि मी ज्या वस्तू आणल्या ना 2 मार्केटमधून, तर मी बघितल्याच काय घेतलं मी. वेफर्स करण्याची ही मी किसणी घेतली आहे. तर मला नव्हती अशी, म्हटलं चला ती 230 रुपये सांगितले, 200ला दिली त्यांनी मला, थोडंफार कमी जास्त करून. तर बघू आता संध्याकाळी वेफर्स करायचे मला, त्यावेळेस याची सेटिंग करून वेफर्स करेन मी, कसे होत्या बघू. आणि पुरीचं मशीन घेऊन आली. तर आपल्याला आता उपवासाचा बटाटा साबुदाणा पापड करायचा आहे. माझ्याकडे नव्हतंच हे मशीन. तर हे मी घेऊन आली. खूप जड आहे, लोखंडी आहे, आणि छान आहे. परफेक्ट डिलक्स कंपनीचे आहे, आणि 6 नंबरचं आहे हे. 6 नंबर आहे. तर एक 5 नंबर होते, एक 6 नंबर होतं, तर मोठं घेतलंय मी. आता मिस्टर याला ना नट लावून देते मला. तर हे मशीन आहे ना छान आहे, याने मस्त होतात, पुरी पण होतात, आणि आपले पापड कोणतेही पापड होतात, तांदळाचे, नागलीचे, खिचडीचे पापड असतात ना, ते पापड याने आपण करू शकतो. आणि लाकडी पण असतं, पण मी विचारलं तिथे लाकडी नव्हतं. लाकडी पण मला पाहिजे होतं, पण बघू म्हटले दुसरीकडे. तर याला आहे ना हा दांडा बसून घ्यायचा आहे. तर मिस्टर बसून देतील मला. आणि मस्त त्या परवापासून आम्ही उपवासाचा बटाटा पापड पण करणार आहोत, आणि कुरडई पण चालू झालेली आहे. खूप साऱ्या ताईंना संध्याताईंकडून कुरडई घ्यायची आहे. तर जमलं तर मी उद्या जाईल आणि तुम्हाला दाखवेल कुरडई कशी करते ती. आणि कुरडई घेण्यासाठी तिचा नंबर पण देईल तुम्हाला, त्यावेळेस मग तुम्ही तिला ऑर्डर देऊ शकता.
आणि आपल्याकडे उपवासाचा बटाटा पापड आता ह्या वर्षीपासून चालू होणार आहे, तर तोही उद्या परवापासून मी चालू करते. आणि आपले मसाले लाडू तर चालूच आहे. त्याचबरोबर मला वाळवण्याचे घरात खायला जे पदार्थ लागतात तेही बनवायचे. तर थोड्या वेळाने बटाट्याचे कट्टे आणणार आहे, मी राहुलला पाठवणार आहे. तर मग आम्ही ते सर्व काही काम करू, तेव्हा तुम्हाला सर्व काही रेसिपीज येतील माझ्या, तर नक्की बघा. चला तर आता हा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा. उद्याच्या नवीन व्हिडिओसह लवकर भेटू. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.